हे ट्रेडर्स, वेलकम टू VR ट्रेनिंग अकॅडमी. पुन्हा एकदा मी डॉक्टर वर्षा बारोड तुमच्यासाठी एक लाईव्ह ट्रेडिंग ॲनालिसिस घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये आपण आजच्या लाईव्ह ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला ट्रेड कसा प्लॅन करायचा, स्टॉप लॉस आणि टार्गेट कसे ठरवायचे आणि इमोशनल फ्री ट्रेडिंग कशी करायची हे प्रॅक्टिकली दाखवणार आहे. हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. मार्केटमध्ये रिस्क असतो, म्हणून प्लीज तुमचा स्वतःचा रिस्क मॅनेज करूनच ट्रेड घ्या. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. सर्वात आधी आपण मार्केट स्ट्रक्चर पाहतो. सध्या मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे आणि आता रेजिस्टन्स लेवल आहे, म्हणजे हायर हायला आहे, म्हणून आपण सेलचा विचार करणार आहे. ओके, इथे एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे आणि SL जो आहे लगेच ट्रेड घेतला तर मोठा बसणार आहे, म्हणून आपण काय करणार, ट्रेडची पोझिशन बघणार आणि त्यानंतरच ट्रेड करणार आहे. जसं तुम्ही इथं बघू शकता, SL खूप मोठा होत आहे आणि मग आपण लगेचच ट्रेड घेणार नाही. फ्रेंड्स बघा, लगेचच आपल्याला पोझिशन मिळत नाही मार्केटमध्ये कधीही आपल्याला थोडंसं पेशन्सली काम करावं लागतं. आता तुम्ही बघू शकता की मूवमेंट जी आहे ती स्लो आहे. हा जो व्हिडिओ आहे ना, यामध्ये मी स्पीड नाही दिलेला व्हिडिओला, एकदम नॉर्मल व्हिडिओ आहे. नॉर्मल पद्धतीने ते तुम्ही बघू शकता, एकदम लाईव्ह अशा पोझिशनमध्ये आपण हा ट्रेड घेणार आहोत. तर बघा, ट्रेडिंगला एक सेटअप तयार करा, स्ट्रॅटजी बनवा. जसं इथं आपला प्रीमियम डिस्काउंटची एक मी स्ट्रॅटजी ठेवलेली आहे. ज्यावेळेस हा प्रीमियममध्ये जाणार, त्यानंतर तिथे काही कॅन्डलस्टिक पॅटर्न वगैरे मिळणार, त्यानंतर मी प्लॅन करणार आहे. तसंच जर तिथून आपल्याला जर रिजेक्शन आलं आणि रिजेक्शन आल्यानंतर जर आपल्या ट्रेंड लाईनला आपण जिथे पोझिशन लावलेली आहे तिथे ज्यावेळेस मार्केट येणार ना, त्यावेळेस मी तो एक्झिक्यूट करणार. का? कारण मग माझी जी रिस्क मॅनेजमेंट आहे तिथं व्यवस्थित बसते. आता लगेच जर ट्रेड घेतला तर काय होणार, आपल्याला जास्त मोठा लॉस होऊ शकतो. आता बघा, इथं तुम्ही बघू शकता की काय झालं, जसं की मार्केट आपल्या प्रीमियम झोनमधून म्हणजे सप्लाय झोनमधून जाऊन आलं, त्यानंतर आपल्या ट्रेंड लाईनला रिटर्न आली. याचा अर्थ काय की मार्केटमध्ये सेलिंग पॉवर जास्त आहे. आता आपण काय करणार, आपला ट्रेड एक्झिक्यूट करणार आणि यानंतर पण एक्झिक्यूट झाल्याबरोबरच मार्केटमध्ये फॉल येणार किंवा रेड कॅन्डल येणार ही अपेक्षा तुम्ही करत जाऊ नका. काय होतं, बरेच ट्रेडर काय करतात, ट्रेड तर घेतात, पण ट्रेड घेतल्यानंतर होतं काय की लगेचच रेड कॅन्डल आली पाहिजे, लगेचच प्रॉफिट झाला पाहिजे ना, असं होत नाही. सुरुवातीला काय होतं, मार्केट थोडं डायरेक्शन करेक्शन चेंज करतं, तुम्हाला थोडासा लॉस पण पाहायला भेटतो आणि त्यानंतर मग फॉल येतो. बघा, आता मी तुम्हाला नेक्स्ट व्ह्यू दाखवला की किती छान असा फॉल आलेला आहे. मार्केट आपल्या SLकडे गेलं पण नाही, पण येस होताना थोडीशी एक ग्रीन कॅन्डल पण आली होती, त्यानंतर रेड कॅन्डलचा फॉल झालेला आहे. म्हणजेच हा ट्रेड घेतल्यानंतर जवळजवळ 1 ते 1.5 तास मला वेट करावं लागलं. त्यानंतर मला माझा जो ट्रेड आहे तो कन्फर्म प्रॉफिटमध्ये आला. आणि आता इथे तुम्ही बघू शकता की आपलं नेक्स्ट टार्गेट आहे ते आपण इथे झोन पण ड्रॉ करून ठेवलेला आहे. ऑलमोस्ट आपल्या जो बायची लेवल आहे किंवा डिमांड झोन आहे तिथपर्यंत आल्यावरती आपण आपला प्रॉफिट बुक करणार आहे. चला तर बघूया, होतं का आपलं टार्गेट हिट. जसं तुम्ही बघू शकता, 1 बाय 1 विदाऊट फेल अशा छान अशा ड्रॉप झालेला आहे आणि आपण परफेक्ट एंट्री परफेक्ट टाईमला घेतलेली आहे. इथे तुम्ही SL ट्रेल करून तुमचं टार्गेट जे आहे हा पार्शल प्रॉफिट बुक करूनही घेऊ शकता. बघू शकता किती सुंदर अशा या कॅन्डल्स येत आहेत. पण हे जमायला वेळ लागतो फ्रेंड्स. ट्रेडिंगला पेशन्स लागतो, डिसिप्लिन लागतो, थांबावं लागतं सगळ्यात महत्त्वाचं. बघू शकता किती सुंदर अशी मुवमेंट आपण ग्रॅब केलेली आहे. जर तुम्हाला रिअल ट्रेडिंगचं एज्युकेशन हवं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायचं आहे. लाईक करायला विसरू नका फ्रेंड्स. ग्रेट फ्रेंड्स, आपलं टार्गेट जे आहे ते अचीव झालेलं आहे आणि त्यानंतर एक ग्रेट अशी मोठी अशी कॅन्डल फॉल झालेली आपल्याला पाहायला मिळाली, ज्याचं की प्रॉफिट ऑलरेडी आपण बुक केलेलं आहे. येस, ओके, इथून तुम्ही बायची पोझिशन घेऊ शकता, कारण आपण जर हायर टाईम फ्रेममध्ये जी 1 आवरला ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे ती ट्रेंड लाईन इथे आहे. इथून तुम्ही बायची पोझिशन नक्कीच सिक्युअर करू शकता. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी हे पेज फॉलो करा आणि सेव्ह करा.